कोणत्याही घटकाच्या अनुषंगाने संशोधनाची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्हाला आता कळाली की तुम्हाला सांगतो पुढचे घटक तुम्हाला सुद्धा कळतील. सगळे घटक एकमेकावरती आधारित आहे. इथे लक्षात ठेवा, समस्यासूत्रण झालं की तुम्हाला गृहीत कृत्य मांडावे लागते. गृहीत कृत्य झालं की संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो. संशोधनाचा आराखडा तयार झाला की तथ्य संकलन करावं लागते. तथ्य संकलन झाले की तुम्हाला तथ्यांचं विश्लेषण निष्कर्ष काढावं लागतात. मग इथं नमुना निवड वगैरे आहे. आणि सगळ्यात मात्र शेवटी तुम्हाला अहवाल लिहावा लागतो. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठेही कोणत्याही अधिकारी या पदावरती काम करत असताना तुम्हाला कोणत्याही कामाच्या संदर्भात रिपोर्टिंग करायचं असेल तर महत्त्वाचं काय, अहवाल लेखन करावं लागतं. आणि मग अहवाल लेखनाच्या अनुषंगाने त्या अहवालामध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो हे एक संशोधनच असतं. ही संशोधन प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर तुम्हाला व्यवस्थित कळाली